मुंबईत होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे पालिकेला आता जाग आली आहे। पालिका हद्दीत 300 होर्डिंगवाल्यांना ठाणे महापालिकेने मंगळवारपासून फोन करून स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पाठवलेल्या नोटीसची आठवण करून दिली आहे। परंतु स्ट्रक्चरल ऑडिट हे संबंधित होर्डिंग्सवाल्यांकडून केले जात असून त्याबाबतची कोणतीही शहानिशा पालिकेकडून केली जात नाही। पालिका हद्दीत आजच्या घडीला ठरवून दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकारमानाचे तब्बल 20 होर्डिंग असल्याची बाबही पुढे आली आहे। त्यांनाही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे। शहरात आजच्या घडीला सुमारे 300च्या आसपास होर्डिंग्स आहेत। या सर्वांना 24 एप्रिल रोजी जाहिरात विभागाने पत्र पाठवून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले असून त्याचा अहवाल तत्काळ पालिकेत सादर करण्यास सांगितले आहे। परंतु एकानेही अहवाल सादर केलेला नाही। मुंबईत झालेल्या घटनेनंतर मंगळवारपासून फोन करून पुढील 8 दिवसात ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचं फरमान काढलं आहे। या संदर्भात बुधवारी जाहिरातदारांची बैठक बोलावली असून सर्वांकडून पुन्हा नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले जाणार आहे। तसेच मधल्या काळात इतर ज्या काही तक्रारी आल्या असतील त्यांचा निपटाराही केला जाणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे।